अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर शहरात गोवंश हत्या होऊन त्यांचा मांस विक्रीचा प्रकार सातत्यानं सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व पत्रकारांकडून यांना आळा घालण्याचा प्रयत्न झाला, परंतु तदनंतरही हा व्यवसाय सुरूच असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळी छापा टाकून निर्दयतेने 4 गोवंश हस्तगत केले. आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत गोहत्या बंदी कायदा अधिक कडक करावा अशी मागणी करताच मूर्तिजापूर मतदारसंघातील पोलीस प्रशासन सतर्क होऊन कारवाईला त्यांनी सुरुवात केली. मूर्तिजापूर शहरात सध्या अनेक गोवंशाची कत्तल होत आहे. यापूर्वी आठवडी बाजारात राजरोसपणे गोवंश मांसाची दुकाने लागायची, परंतु ही दुकाने सध्या बंद असली तरी गोवंश कत्तल करणाऱ्यांच्या घरातून याची सर्रास विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात शहर पोलिसांनी कारवाई करत 4 गोवंशांना जीवित दिला असून रोशनपुरा येथील आरोपी अब्दुल जब्बार अब्दुल शेख यांच्याकडून शहर पोलिसांनी 1,05,000चा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 19 डिसेंबर रोजी ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांच्यासह ज्ञानेश्वर राणे, सतीश चाटे, गजानन ठाकरे फुके यांनी करीत आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.